उद्याचं शेड्यूल फायनल झालं की रात्री मेल कर. येस सर. आणि लीलाचं काय अपडेट? सर लीला मॅडमनी कामाचा धडाकाच लावलाय. गुड. आणि महत्वाचं म्हणजे सगळे कप, सगळ्या डिशेस, सगळे ग्लास एकदम सुखरूप आहेत. लीला मॅडम त्यांचं काम संपून आता घरी गेल्यात. गुड. सर, मनात एक प्रश्न होता, विचारू? शूट. म्हणजे सॉरी, मी तुमच्या घरच्या गोष्टींबद्दल बोलतोय म्हणून तुम्हाला कदाचित राग येईल, पण राहवलं नाही म्हणून विचारतो. लीला मॅडम तुमच्या मिसेस आहेत, तरी तुम्ही त्यांना वेटरचं काम दिलंय. म्हणजे हे जर कुठे बाहेर कोणाला कळलं तर तुमची आणि आपल्या हॉटेलची बदनामी होईल असं नाही का वाटत? विश्वा, माझ्यासाठी बाहेरचे लोक काय विचार करतात ते महत्वाचं नाही. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करून रेस्टॉरंटच्या प्रोग्रेसला आपला हातभार लावणं ते माझ्यासाठी जास्ती गरजेचं आहे. हा सर, पण वेटरचंच काम का? म्हणजे तुम्ही त्यांना अजून चांगलं काम देऊ शकता ना. विश्वा, लीलाला एकतर कामाचा अनुभव नाही आणि आपल्याकडे कुठलाही कॅन्डिडेट येतो, नवीन येतो, तेव्हा आपण त्याला वेटरचंच काम देतो, हो की नाही? येस सर. तुझी केपेबिलिटी बघून आज तुलाही प्रमोशन मिळालंय, लीलाही शिकेल. राईट सर. जेवण जितकं छान असावं अशी कस्टमर्सची अपेक्षा असते, तशीच सर्व्हिस ही चांगली असावी ही त्यांची अपेक्षा असते. आणि वेटरनी सर्व्हिस चांगली दिली नाही तर जेवण कितीही चांगलं असू दे, काही फरक पडत नाही. राईट सर. पण लीला मॅडमचा धडपडाट, त्यांचा वेंधळेपणा बघता नाही, म्हणजे इट्स ओके विश्वरूप, तू फ्रँकली मला प्रश्न विचारतोयस, आय अप्रिशिएट. हे बघ, लीला धडपडी असली, वेंधळी असली तरी एक ती चांगली व्यक्ती आहे. तिचं काम चांगलं व्हावं हाच तिचा कायम प्रयत्न असतो. आणि कुठलंही काम करण्यासाठी माणसाची इच्छाशक्ती सर्वात महत्वाची असते. त्यामुळे शिकेल ती. पैसे विड्रॉ झाले, नीलाच्या घरच्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा सर. हा नाही नाही, काही नाही. मला रात्रपर्यंत अपडेट्स. ओके? येस सर. एजे सर उगीच परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जात नाहीत. स्वतःच्या बायकोलाही जॉब देताना त्यांनी किती विचार करून जॉब दिलाय. त्यांनाही स्पेशल फेवर केलं नाही. त्या दुर्गा मॅडम कडून तू एवढे पैसे का घेत होतीस? आपल्याला त्याची गरज आहे का? एजीने आपल्याला पैसे दिले होत ना. आणि साधी सोपी गोष्ट आहे, बँकेत जाऊन चेक भरायचा, पैसे काढायचे आणि साळून केलं द्यायचे. एवढी सोपी गोष्ट आहे. मग असं असताना दुर्गा मॅडम कडनं पैसे घेण्याची काय गरज होती? बोल ना. कालिंदी, काय झालं? काय विचारतोय मी? काय कालिंदी, खरं काय झालं ते सांग ना मला. कालिंदी, खरं खरं सांग, काय झालं ते? अगं कालिंदी, बोल ना. हरवले पैसे. काय? हरवले पैसे? म्हणजे? हरवले नाही तो. चोरीला गेलेले. मी बँकेत गेले, मी पैसे काढले, मी नीट मोजले आणि मी अशी बॅग घट्ट धरली होती. तर तो बाईकवरून कोणीतरी आलं आणि अशी पिशवी खेचून घेतली आणि ते पळाले. मी त्यांच्या मागे पळाले. चोर चोर चोर. एजंटनी दिलेले सगळे पैसे गेले. आता रेवचं काय? आता काय काय करायचं आपण? ते साळून केलं, काय करायचं? तू काय बोलतेस? तुला कळतं का कालिंदी? अगं एजेने आपल्याला चेक दिला होता आपलं कर्ज फेडण्यासाठी आणि तू सांगतेस ते पैसे हरवले. अगं हे जर सगळं एजेना कळलं तर त्याला काय उत्तर देणार होता आपण? अगं कालिंदी, अगं काय केलंस तू? ग हे अगं आयुष्यभर राबलो ना तरी एवढे पैसे नाही कमवू शकत मी. एजेने आपल्याला मदत केली म्हणून आपली लीला दुखावली आहे, तिला काय उत्तर देणार होता आपण? कालिंदी, काय केलंस ग तू? कालिंदी, एवढं कर्ज फेडायचं कसं आपण? कुठून आणायचं एवढे पैसे? चोरीला गेले. अभिराम, मला माहित नाही बाळा लीलानं हा निर्णय का घेतला.
तू तिला तेच काम का दिलंस याच्यामध्ये मला पडायचं नाहीये, कळलं का अभिराम? एक सासू म्हणून मला तुमच्या दोघांच्याही संसारामध्ये असं काही या भानगडीत पडायचं नाहीये. पण खरं सांगते बाळा, खूप आनंद झाला मला. लीलानं पण ते काम आनंदानं स्वीकारला, हे लक्षात घेण्यासारखं आहे ना. पण तुमचं वागणं मला हमी देत आहे, माझा विश्वास खरा ठरतोय. आजी सॉरी, तुम्ही बोला, मी येते. अगं सॉरी काय, ही तुझी रूम आहे. मी सॉरी, मी बोलेन नंतर अभिरामशी. तू ये. चल, गुड नाईट बाळा. चला, गुड नाईट, काळजी घे. इजिप्त, तुम्हाला जर मी बेडवर नाही सोफ्यावर झोपायला हवीये तर तसं स्पष्ट सांगायचं. असं गरम उशी ठेवायची काय गरज होती बेडवर? तुला अख्ख्या बेडवर तीच जागा मिळाली बसायला, हिटिंग पॅडवर जाऊन कशाला बसलीस? पण मुळात तो हिटिंग पॅड का ठेवला तिकडे? तू पूर्ण दिवस आज फ्लोअरवर होतीस, उभी होतीस. तुझे पाय दुखत असतील म्हणून पाय शेकायला तो हिटिंग पॅड ठेवला होता तुझ्यासाठी. एजे, तुम्ही काय काळजी करताय का माझी? स्टॉप दिस नॉनसेन्स. मी फक्त माणुसकी दाखवतोय. ठीक आहे, आवडली मला तुमची माणुसकी. एजे, मला सांगा, तुम्हाला नक्की काय वाटतं माझ्याबद्दल? मला वाटतं की तू प्रचंड बडबडी आहेस, सारखी बडबड करत असतेस आणि मला आत्ता वाटतंय की तू जाऊन शांतपणे झोपावं. त्यात काय, पोचेन मी वेळ. तसे मला तर सवयच आहे लवकर उठायची. तुम्हाला माहिती आहे ना, आमच्याकडे लवकर पाणी जातं. उलट इथे जहागीरदारांकडे येऊनच ना माझी सगळी सवय बिघडली आहे. तुमच्याकडे काय, प्रत्येक कामासाठी कोण ना कोण मदतनीस आहे. म्हणून तर इतक्या दिवसांनंतर काम केल्यावर ना मस्त मोकळं झालंय माझं अंग. बडबडी असली तरी मुलगी मनापासून काम करणारी आहे. ऍक्च्युली मीच काम मागितलंय ना, त्यामुळे मला वेळ पोचावंच लागेल. पर्याय काय, नाहीतर तुम्ही हिटलर सोडणार आहात का मला? हे बरं आहे, मीच आपली बडबड करत बसली, हे झोपले सुद्धा. पण हिटलर वाटतात तितके वाईट नाहीये. माझे पाय दुखत असतील म्हणून हिटिंग पॅड दिला त्यांनी मला. थंड झाली. राम 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 राम. काय वॉज इट यू? हिटलर काय कमी होते, आता लाईट पण गेले. राम 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 राम. तू देवाचं नाव काय घेते? मी तुला विचारलं वॉज इट यू? तुमची ना मेमरी खरंच वीक आहे. मला माहितीये ना, मला अंधाराची भीती वाटते. कशाला केला अंधार? शॉर्ट सर्किटचा आवाज इकडनंच आलाय. मी काय केलं नाही या, मी फक्त तो प्लग घातला तर ठपकन आवाज आला. चुकीच्या पद्धतीने प्लग आत घातलायस तू, म्हणून शॉर्ट सर्किट झालंय. आम्ही बघून येते. मी पण येते तुमच्याबरोबर. काय बालिशपण आहे हा. आता तू बोर्ड बघायला पण जोडीने जायचंय आता आपल्याला. हो जायचंय. मला माहितीये ना, मला अंधाराची भीती वाटते. प्लीज ना, प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे चल. हे काय झालं दुर्गा, किशोर, कसे गेले दिवे बघा तर. आजची काहीच कळत नाहीये. आपल्याकडे तर लोड शेडिंग पण होत नाही. पण लोड शेडिंग झाली तरी आपल्याकडे पॉवर बॅकअप्स असतात. असे लाईट्स गेलेत म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मी बघतो काय झालं. हा बघा ना प्लीज. मी परत
कसे गेले असतील पण ते? काय झालंय? काय नाही, हाय व्होल्टेज मध्ये ट्रिप, बाकी काय नाही. नेमकं ट्रिपच झालंय ना. नाही काही मेजर प्रॉब्लेम असेल तर मग आम्हाला रात्रभर असंच अंधारात बसावं लागेल. अय्या असंच? नाही नाही नाही, नको नको. जस्ट रिलॅक्स, लाईट येईल. नो नीड टू पॅनिक. पण झालंच कसं हे मुळात? काय ग लीला, काही गोंधळ घातलायस का तू परत? ही घरात आल्यापासून एक दिवस धड गेला नाहीये. नाही तर काय, आधी फक्त आम्हाला त्रास देत होती, आता अख्ख्या घराला त्रास देते. एक मिनिट, कोणामुळे लाईट गेली हे तुम्ही कसं ठरवलं? आणि मी लाईट कशी गेली ते सांगितलंय, कोणामुळे गेली ते नाही सांगितलंय. आले 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 आले. आता कोणालाही पॅनिक व्हायची गरज नाहीये. आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपा आता. गुड नाईट. लीला, हात सोड. लीला, लीला, काय? एजे, सगळ्यांसमोर माझी बाजू का घेतली? कारण की चूक तुझी नव्हतीच. आणि घरातलं वातावरण आता कुठे शांत झालंय ते मला स्पॉइल नाही करायचं अजून. थँक्यू. अरे वा, छान दिसताय. आज कुठला दौरा? आजी, आज आम्ही तिघी लंचला नाही आहोत, बाहेर चाललोय. छान छान, जा जा जा. पण आज काय विशेष काय? ए सॉरी, म्हणजे मी कोणाचा वाढदिवस विसरले नाहीये ना? लक्ष्मी, सरस्वती, तुमचा वाढदिवस तर माझ्या लक्षात आहे. श्वेता, तुझा वाढदिवस आहे का आज? नाही आजी. नाही, आज कोणाचाही वाढदिवस नाहीये. हो, कोणाचा वाढदिवस नाही, काही स्पेशल वगैरे काहीच नाहीये. आम्ही सहजच चाललोय बाहेर. बरेच दिवस गेलो नाही होत ना, म्हणून. हा. बर बर. घरचं खायला कंटाळा आलाय का आज? नाही नाही, हरकत नाही हरकत नाही. जा जा, मस्त पोटभर जेवा, मजा करा, एन्जॉय करा. हा, मी आहेच आत. हा, चहा पिते जरा. आहा. थांबा. कुठे निघालात तुम्ही? आम्ही एजंटच्या रेस्टॉरंट मध्ये चाललोय जेवायला. एजंटच्या रेस्टॉरंट मध्ये? का? वहिनी, तुम्हाला जरी एजे आणि लीलाच्या नात्याने फरक पडत नसला तरी आम्हाला पडतो. एजेनी लीलाला रेस्टॉरंट मध्ये जॉब दिलाय. काल लीला तर सांगत होती की तिला खूप महत्वाचं काम दिलंय. तिच्या हाताखाली खूप स्टाफ आहे, तिला स्पेशल केबिन दिली आहे. हो ना. आणि एजे जर तिला असंच महत्व देत राहिले ना तर ती होईल मालकीण आणि आपण बसू असंच. आम्हाला नाही चालणार आहे. आणि म्हणूनच सत्य काय आहे ते आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचंय. आणि काय ना, या लीलाला जरा जास्तच भाव मिळतो या घरात आणि त्यामागचं कारण शोधून काढायचंय आम्हाला, म्हणून आम्ही जातोय. या तिघींच्या बोलण्यात तथ्य आहे. एजेंनी आधी त्या लीलाच्या घरच्यांना पैसे दिले, मग तिला नोकरी दिली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. वहिनी,
तुम्ही आता काही म्हणालात तरी आम्ही आमचा निर्णय चेंज करणार नाही आहोत. आम्ही जाणार आहोत. हो, आम्ही नाही, आपण जातोय. म्हणजे आपण एक टीम? वहिनी, पण यायच्या आधी एजंटना सांगायला हवं होतं का? कशाला? कशाला म्हणजे नाही, तशा आपण एजंटच्या सुनावत, आपले नवरे पण इथेच काम करायचे. तसं बघायला गेलं तर आपण इथल्या मालकीणच आहोत. पण तरी आपल्याला कोणी नाही ओळखलं तर? सरस्वती, काय चाललंय? दुर्गा मॅडम, लक्ष्मी मॅडम, सरस्वती मॅडम आणि ही आगाऊ पाहुणी या इथे काय करतायत? एजे सर तर या येणार आहे तसं काहीच बोलले नव्हते. हॅलो मॅडम. हॅलो विश्वू. हॅलो. इथे अचानक कशा काय तुम्ही? मी एजे सरांना निरोप पाठवू का तुम्ही आलात म्हणून? नाही नाही, त्याची गरज नाही. आम्ही त्यांना भेटायला नाही आलोय, लंच करायला आलोय आम्ही. बर बर बर, लंच साठी का? अच्छा अच्छा अच्छा, या ना मॅडम, वेलकम. अहो आपलंच हॉटेल आहे हे. म्हणजे तुमचंच हॉटेल आहे हे. मी केबिन मध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था करू का? केबिन? त्या लीलाला अख्खं फ्लोअर दिलं आणि आम्हाला जेवायला फक्त केबिन? अच्छा, म्हणजे लीला मॅडमशी तुलना चालू आहे वाटतं. आत्ता कळलं या नक्की काय करायला आल्या तिथे. म्हणजे सरूचं म्हणणं आहे की केबिन कशाला, आम्ही मेन रेस्टॉरंट मध्ये जेवतो ना. हो, आणि तसंही या तिघींनी मला इथे जहागीरदारांची शान दाखवायला आणलंय. सो काय आम्ही इथेच उभं राहायचंय का? टेबल अवेलेबल करणार आहात विश्वरू? सॉरी सॉरी सॉरी, या 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 प्लीज या मॅडम या. थँक्यू. विश्वरू, लीला कुठे आहे? त्यांना पाठवा ना आमच्या सोबत जेवायला. आम्ही सुद्धा आमच्या सासू बरोबर जेवू, नाही का? हो. लीला मॅडम तर वेटरच्या युनिफॉर्म मध्ये आहेत आणि एजे सरांनी घरी कोणालाच काही सांगितलं नाहीये. आणि आता माझ्याकडनं काही कळतं का म्हणे? नाही नाही, त्याचं कसं आहे ना मॅडम की लीला मॅडमना जसा वेळ मिळेल तसा त्या लंच ब्रेक करतील. त्या आत्ता फ्री असतील असं मला वाटत नाही. मी मिनरल वॉटर पाठवतो आणि ऑर्डर घ्यायलाही सांगतो. लीला मॅडम, तुम्हाला रोकडे सरांनी बोलवलंय. हो माहितीये मला. मी लंच मध्ये जाईन ना भेटायला. लंच मध्ये नाही, त्यांनी आत्ता बोलवलंय. काय बोलताय तुम्ही? मी आताच त्यांना भेटले होते. मी स्वतः त्यांना सांगितले लंच मध्ये येते. जाऊ दे ना आता. नाही तुमचा काय, का तुम्ही मला माझं काम करू देत नाही? हे बघा, तुम्ही मला परत अडवलत ना तर मी तुमच्या एजे सरांना कंप्लेंट करीन ना. झालं कल्याण.